वेलकम टू अवर चॅनल। नारळी पौर्णिमेसाठी मी इथे छान अशी ओल्या नारळाची खीर करून दाखवणार आहे। तर त्यासाठी इथे बघा मी एक वाटीभर असा ओल्या नारळाचा किस करून घेतला आहे, लहान किसणीवर किसून, ज्याची की मी पाट खरवडून घेतलेली आहे, त्यामुळे पांढरा शुभ्र इथे आपल्याला किस मिळेल। आणि इथे अर्धी वाटी साखर घेतली आहे, एक 5-6 काजू बदामाचे तुकडे करून घेतलेले आहे। त्यानंतर 1 ते 1.5 चमचा मी इथे बारीक रवा घेतलेला आहे। त्यानंतर मी पाव चमचा इथे वेलची पावडर घेतलेली आहे। आणि त्यानंतर हे सर्व साहित्य भाजण्यासाठी मी इथे तूप घेतलेलं आहे, साजूक तूप। आणि दुसऱ्या गॅसवर मी इथे दूध उकळायला ठेवलेलं आहे, जे की आपलं सर्व साहित्य भाजेपर्यंत छान इथे उकळी येईल आणि आटायला लागेल। तर छान आटलेलं दूध आपल्याला इथे मिळेल आणि आपली खीर देखील दाटसर होईल। तर इथे मी साजूक तूप कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये तापण्यासाठी ठेवलेला आहे। तर इथे बघा छान आपलं तूप तापल्यानंतर इथे मी हा जो 1-1.5 चमचा रवा घेतला होता तो इथे टाकून घेतला आहे। गरम तुपामध्ये रवा टाकल्यावर छान फुलून येतो आणि मस्त भाजल्या देखील जातो। तर त्यामुळे बघा इथे मी एवढ्या तुपामध्ये हा रवा एक मिनिटासाठी फक्त भाजून घेणार आहे। 1 मिनिटातच याचा रंग गोल्डन ब्राऊन असा होतो। तर असा रंग झाल्यानंतर इथे आपण हे जे आपण किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं होतं ते इथे टाकून घेणार आहोत। तर ओलं नारळ आपण इथे टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला जर यापेक्षा अधिक जास्त किस घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, त्याचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू शकता। तर हा जो ओल्या नारळाचा किस आहे हा पूर्ण कोरडा होईपर्यंत आपल्याला ह्या रव्यामध्ये तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। त्याचं मॉइश्चर पूर्णपणे जाईपर्यंत आपल्याला इथे परतवून घ्यायचं आहे हा चांगलं। तर ही प्रोसेस केल्याने आपली जी खीर आहे ती फाटणार नाही, नासणार नाही, ती एकसंध होईल आणि व्यवस्थित अशी छान लागेल खायला। तर अशा पद्धतीने बघा 1-2-3 मिनिटासाठी मी हे ओल्या नारळाचा किस आहे तो व्यवस्थित इथे परतवून घेणार आहे। तर चांगल्या पद्धतीने परतवून घेतल्यानंतर जे दुसऱ्या साईडला आपण दूध उकळायला ठेवलेलं होतं ते आपण इथे हळूहळू ॲड करणार आहे। तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे। त्याच ओल्या नारळाच्या खोबऱ्याच्या वड्या करण्यापेक्षा किंवा नारळाच्या वड्या करण्यापेक्षा ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या घरच्यांना देखील नक्की आवडेल। तर अशा पद्धतीने ही खीर तुम्ही करून बघा। तर इथे बघा मी थोडं दूध ॲड करणार आहे। थोडं दूध ॲड केल्यावर रव्यात ज्या गुठळ्या होतात त्या मोडायला सोप्या जातात। तर थोड्या प्रमाणात दूध ॲड केल्यानंतर आधी या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित गुठळ्या मोडल्यानंतर आणि छान हे सर्व साहित्य एकजीव केल्यानंतर परत मी इथे दूध थोडंसं ॲड करून घेणार आहे। तर इथे थोडं दूध आपल्याला ॲड करायचं आहे, कारण की रवा आणि खोबरं देखील गरम आहे आणि दूध देखील उकळतं आहे। त्यामुळे जरा सावकाश आपल्याला हे दूध इथे घालून घ्यायचं आहे, अंगावर उडण्याची शक्यता असते। त्यामुळे हे दूध इथे घालताना जरा सावधगिरी बाळगा। तर अशा पद्धतीने ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। तर इथे दूध टाकून घेतल्यानंतर मी परत एकदा व्यवस्थित सर्व साहित्य ढवळून घेणार आहे। तर अशा पद्धतीने बघा ही खीर एकदम मस्त तयार होते। तर इथे बघा मी आता 2 चमचे मिल्क पावडर आहे ते दुधामध्ये कालवून घेतलेलं आहे, याने देखील तुमच्या खीरीला एकदम 4 चांद लागतील। आणि जर तुम्हाला मिल्क पावडर टाकायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता, किंवा तुम्ही इथे मग सुकामेवा छान मिक्सरला बारीक करून देखील इथे टाकून घेऊ शकता, त्याने देखील तुमच्या खीरीला छान चव येईल आणि दाटसरपणा येईल। किंवा थोडासा खवा देखील तुम्ही दुधामध्ये कालवून यामध्ये टाकून घेतला तरी सुद्धा छान दाटसरपणा येईल आणि खीर एकदम मस्त लागेल। तर इथे बघा मी पाव चमचा जी वेलची पावडर घेतली होती ती इथे टाकून घेतलेली आहे। नंतर इथे सुकामेवा जो मी तुकडे करून घेतलेला होता तेही इथे टाकून घेतलेला आहे। तुम्हाला जर सुकामेवा तळून घ्यायचा असेल तुपात तर तुम्ही ती प्रोसेस देखील करू शकतात कच्चा न टाकता। तर अशा पद्धतीने छान उकळी फुटल्यानंतर इथे मी साखर घालून घेतली होती, पण साखर घालत असताना माझा कॅमेरा ऑफ राहिला होता। तर जेवढी मी तुम्हाला पहिल्यांदा साहित्य दाखवलं त्यामध्ये जी साखर दाखवली होती ती मी इथे खिरीमध्ये घालून घेतलेली आहे। पण आता मी तुम्हाला साखर घालतीये हे दाखवण्यासाठी उगे 2 चमचा साखर इथे मी टाकून घेणार आहे, कारण जास्त साखर टाकली तर माझी खीर गोड होऊन जाईल आणि कोणी खाणार नाही। त्यामुळे बघा इथे मी व्यवस्थित साखर टाकून ही खीर उकळी येऊ दिलेली आहे छान। आणि एक 5 मिनिटासाठी यातील नारळ छान शिजण्यासाठी आपण हा गॅसवर छान उकळी फुटू द्यायची आहे या खीरीला। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना नक्की व्हिडिओ शेअर करा। तर जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी नक्की चॅनलला व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर इथे बघा मी एका बाउलमध्ये सर्व करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने ही सर्व करणार आहे। छान अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे। नारळी पौर्णिमेसाठी एक नवीन रेसिपी आपल्याला मी तुम्हाला दाखवलेली आहे। तर नक्की आपण ही करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा। तर अजून तुम्ही कोणत्या वेगवेगळ्या नारळी पौर्णिमेला रेसिपीज करणार आहात ते देखील मला कमेंट करून सांगा। तर रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करून बघा। थँक्यू, धन्यवाद।